नमस्कार. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी सध्या चर्चेत आहे. तुम्हीही सोशल मीडियावर ऐकलं असेल की 8व्या वेतन आयोगांतर्गत 8वे पे कमिशन किमान वेतन 18,000 रुपयांवरून थेट 72,000 रुपये होणार आहे. पण यात नक्की तथ्य किती? काय खरोखरच पगार इतका वाढणार आहे? चला, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यामागचं पूर्ण सत्य सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वात आधी हे जाणून घ्या की 8व्या वेतन आयोगाची स्थापना झालीय, पण तो अजून लागू झालेला नाही. आयोगाला आपल्या शिफारसी तयार करण्यासाठी साधारण 18 महिन्यांचा वेळ देण्यात आलाय. त्यानंतर हा अहवाल सरकारकडे सोपवला जाईल आणि मग सरकार त्यावर विचार करून अंतिम निर्णय घेईल. आता बोलूया त्या 72,000 रुपयांच्या आकड्याबद्दल. काही बातम्यांमध्ये असा दावा केला जातोय की किमान बेसिक सॅलरी 72,000 रुपये होईल. पण लक्षात घ्या, ही कोणतीही अधिकृत घोषणा किंवा मागणी नाही. खरं तर नॅशनल काउन्सिल जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी NCJCMनं नवीन किमान वेतन 59,000 रुपये करण्याची मागणी केली आहे. तसेच फिटमेंट फॅक्टर 3.83 करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे 72,000चा आकडा हा केवळ सोशल मीडियावरील एक अंदाज आहे. तो अधिकृत प्रस्ताव नाही. पगार ठरवताना केवळ एक आकडा विचारात घेतला जात नाही. यामध्ये ग्रेड पे, लेव्हल, विविध भत्ते आणि फिटमेंट फॅक्टर अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. त्यामुळे आत्ताच किमान वेतन 72,000 मानणं चुकीचं ठरेल. जोपर्यंत सरकार अधिकृत घोषणा करत नाही, तोपर्यंत या केवळ चर्चा आहेत. 8व्या वेतन आयोगाच्या कामाला वेग आलाय. आयोगानं आपल्या वेबसाईटवर एक नोटिफिकेशन जारी केली आहे. त्यानुसार 28 ते 30 एप्रिल 2026 या दरम्यान दिल्लीमध्ये महत्त्वाच्या बैठका होणार आहेत. या बैठकीत कर्मचारी संघटना आणि युनियनचे सल्ले घेतले जातील. विशेष म्हणजे या बैठका फक्त दिल्लीपुरत्या मर्यादित राहणार नाहीत. येणाऱ्या काळात देशातील विविध राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्येही अशा बैठका होतील, जेणेकरून दूरवरच्या कर्मचारी संघटनांना आपले म्हणणं मांडता येईल आणि त्यांना दिल्लीला येण्याची गरज पडणार नाही. तर मित्रांनो, जोपर्यंत अधिकृत नोटिफिकेशन येत नाही, तोपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. 8व्या वेतन आयोगाशी संबंधित कोणतीही मोठी आणि अधिकृत घोषणा झाल्यास आम्ही तुम्हाला सर्वात आधी अपडेट देऊ. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.